तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे मिस्टर अँड मिसेस फेटा व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग मिस करू नका, कारण मी आणि अनिकेत बालीमधील एका सुप्रसिद्ध ठिकाणी भेट देणार आहोत, जे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे तर आहेच, पण अनेक कपल्सच्या बकेट लिस्टमध्ये आहे. तर या ठिकाणाचं नाव आहे लेम्पुंग्यांग टेम्पल, ज्याला आपण हेवन्स गेट म्हणून ओळखतो. तर चला मग आमच्यासोबत सफर तुमची आमची मिस्टर अँड मिसेस फेटा सोबत. तर आमच्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती उबूदपासून. उबूदपासून ते हेवन गेटपर्यंतचा प्रवास साधारणतः 3 तासांचा आहे. इथे प्रवेश शुल्क 1.5 लाख इंडोनेशियन रुपये आहे, जे भारतीय रुपयांमध्ये साधारणतः 900 रुपये प्रति व्यक्ती आहे. इथे पोहोचल्यावर आणखी एका बसने वर पोहोचावं लागतं. आम्ही इथे सॅरोंग म्हणजे यांचं पारंपरिक वस्त्र परिधान केलं आणि या सुंदर ठिकाणाची भेट घेतली. आम्ही वर टोकाला आलेलो आहे आणि वर आल्यावर आम्हाला कळतं आहे की इकडं फोटो काढण्यासाठी भली मोठी रांग लागली आहे. हे सर्व लोक त्यांच्या नंबरचा वेट करत आहेत आणि फोटो काढायला खूप वेळ लागतो आहे. माईकमध्ये ते अनाऊन्समेंट करत आहेत 200 नंबर चालू आहे आणि सर्व लोक त्यांच्या नंबरचा वेट करत आहेत आणि आमचा नंबर 257. खूप वेळ लागणार आहे आपल्याला. हेवन गेट हे एक ऐतिहासिक मंदिर आहे, जे त्याच्या अद्भुत वास्तुकलेसाठी ओळखलं जातं. या ठिकाणाचा मुख्य आकर्षण म्हणजे हे प्रवेशद्वार, ज्यामध्ये उभं राहून घेतलेल्या फोटोंमुळे असा आभास होतो की आपण स्वर्गाच्या प्रवेशद्वारात प्रवेश करत आहोत. तिकडे आणि आज यांचा वेदर बघा, फुल धुके. तर जोपर्यंत आपला नंबर येत नाही तोपर्यंत आजूबाजूचा परिसर फिरूया आणि वरती जाऊन बघू काय व्ह्यू दिसतंय ते. आजूबाजूचा परिसर फिरत असतानाच आमचा टोकन नंबर आला आणि इथला नजारा आणि फोटो काढण्यासाठी आलो. आम्ही जे काही अनुभवले ते स्वर्गाहून कमी नव्हते आणि ते फक्त या व्हिडिओतून व्यक्त करणे खूप अवघड आहे. तरीही आमच्या या अनुभवाला न्याय देण्यासाठी आम्ही या व्हिडिओतून प्रयत्न केला आहे. गेटच्या टोकावर उभं राहून ढगांचा निसर्ग आणि दूरवर पसरलेला मनमोहक नजारा पाहताना खरंच असं वाटतं की आपण स्वर्गाच्या प्रवेशद्वारात प्रवेश करतोय. मित्रांनो, इथला प्रत्येक क्षण खूप खास आहे आणि बालीच्या या स्वर्गीय ठिकाणी येण्याचा अनुभव आपण नक्कीच एकदा घ्यावा. अनिकेत आणि मी या कधी न विसरता येणाऱ्या सुंदर अशा आठवणी घेऊन निघालो ते तीर्थगंगाकडे. आता मी तीर्थगंगा टेम्पलला चालू आहे. इकडचे कुत्रे सगळे असे आहेत. त्यांना खूप केस आहेत आणि हाईटने एकदम छोटे. बुटकू बुटकू. त्याला पण गॉगल दिलाय. तीर्थगंगा हे बालीमधील एक सुंदर जलउद्यान आहे, जे पवित्र पाण्यासाठी ओळखले जाते. हे उद्यान करंगसेम राजवाड्याच्या परिसरात आहे आणि त्याचे बांधकाम 1946 मध्ये राजा करंगसेम यांनी केले. उद्यानामध्ये शांत तलाव, कारंजे आणि हिंदू देवदेवतांचे शिल्प आहे. येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना निसर्गाच्या आणि पारंपरिक बाली वास्तुकलेच्या अनोखा संमेलनाचा अनुभव येतो.
या मंदिरातील पाण्यात वसलेल्या दगडांवर चालताना जणू आपण पाण्यावरच चालतोय की काय असा आपल्याला अनुभव येतो. पायाखालून थंड पाणी वाहत असतं आणि दगडांवर टाकलेला प्रत्येक पाऊल तुम्हाला निसर्ग आणि अध्यात्म यांच्यातील एक अद्भुत संतुलन जाणून देतं. खूप असं सुंदर असं जागा आहे, शांती. त्याच्यात मासे वगैरे आहेत. हा होता आमचा बालीमधील हेवन गेट आणि तीर्थगंगा मंदिर या अद्भुत ठिकाणांचा प्रवास. अनिकेत आणि मी या दोन्ही ठिकाणी निसर्गाच्या आणि अध्यात्माच्या संगमाचा अनुभव घेतला. आम्ही आमची पैशांची संपत्ती संपवून नव्या आठवणींचा खजिना लुटून चाललो होतो. आशा आहे तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया एका नवीन ठिकाणी, एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत आयुष्याचे रंग अनुभवत राहा. धन्यवाद.